महामार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात, बसमधील प्रवासी जखमी तर 13 मेंढ्या मृत्युमुखी। राष्ट्रीय मुंबई-आग्रा महामार्गावर राहुळ घाटाच्या पायथ्याजवळ आज 16 डिसेंबर रोजी 4 वाजेच्या दरम्यान 4 वाहनांचा भीषण अपघात झालाय। त्यामध्ये 2 बसचा समावेश तर एक विटाने भरलेला कांद्याचा ट्रक अशा वाहनांचा भीषण अपघात झाला असून बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले तर रस्ता ओलांडणाऱ्या 13 मेंढ्या चिरडल्या गेल्या। सविस्तर वृत्त असे की आज 4 वाजेच्या दरम्यान राहुळ घाटाच्या पायथ्याशी भीषण अपघात, त्यात ठाणे डेपोची बस क्रमांक MH20 BL 3727 या बसचा अतिवेग असल्यामुळे वाहनावरचे नियंत्रण सुटले व समोर रस्ता ओलांडणाऱ्या मेंढ्या चिरडत बस पुढे थांबली। यावेळी ही बस प्रवाशांनी भरलेली होती। त्याच वेळेस प्रवाशांची सोय म्हणून येणारी बस क्रमांक MH14 KQ 0657 ही थांबविली। प्रवासी बसमध्ये चढत असताना अचानक मागून कांद्याच्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने कांद्याच्या ट्रकने या बसला मागून धडक दिल्याने पुढे ट्रक क्रमांक MH15 EG 5967 या विटाने भरलेल्या ट्रकला धडक दिल्याने ट्रक पलटी झाला। स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून प्रवाशांना बाहेर काढले व वैद्यकीय सेवेसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले। या ठिकाणी अनेक वेळा अपघात झाले असून लवकरात लवकर या ठिकाणी शासनाने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। यावेळी तेवढा तसेच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, कैलास गुजर, दामोदर काळे, चांदवडचे वाघसाहेब घटनास्थळी उपस्थित होते। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे। मित्र हो, आपण या दृश्याच्या माध्यमातून या ठिकाणी जर बघितलं तर हा आत्ताचा खूप मोठा अपघात या ठिकाणी घडून आलेला आहे। या ठिकाणी दृश्याच्या माध्यमातून बघितलं तर या बसमधील अनेक प्रवासी जखमी झालेले आहेत। याच्यामध्ये एक 7-8 वर्षाची मुलगी मध्ये अडकलेली आहे आणि ते काढण्याचं काम या ठिकाणी इथले नागरिक करत आहेत। सोमा कंपनीचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि तेही या ठिकाणी शर्थीने प्रयत्न या ठिकाणी त्यांच्याकडनं केला जातो आहे। आपण या दृश्याच्या माध्यमातून बघितलं तर हा आत्ताचा खूप मोठा अपघात या ठिकाणी आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसतो आहे। हा खूप मोठा प्रसंग या ठिकाणी एका चिमुकलीवर या ठिकाणी आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून ओढावलेला दिसतो आहे। बसचं प्रचंड प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि दृश्याच्या माध्यमातून जर बघितलं तर पुन्हा एक ट्रक या विटाने भरलेली या ठिकाणी पलटी झालेला आहे। एक मिनिट दादा, तुमचं नाव सांगा। धनराज जगन गोयकर। कुठले आहात आपण? डोलबाऱ्याचे। डोलबारे। कुठं जात होता? आम्ही आता दक्षिण मध्ये जात, चांदवडला। चांदवडला जातो। हो। काय झालं या ठिकाणी? आपल्या मेंढ्या मृत्युमुखी पडलेल्या या ठिकाणी। मेंढ्या काय झालं दादा, वाडा आमचा इकडे टाकलेला आहे त्या बाजूला, मग इथं खुदायला जागा होती, मग इथून मेंढ्या खुदाडून आम्हाला असं जायचं होतं इकडे वरती। तर या इष्टीवाल्याला आम्ही हात दिला, लांबून हात दिला, हळू कर बा गाडी। तर या इष्टीच्या पुढे बाकी गाड्या होत्या ट्रक, त्या गाड्या थांबून गेल्या आणि हा बाजूचा डायरेक्ट जोरात आला आणि तशी डायरेक्ट मेंढीमध्ये गाडी घालून दिली। काय किती मेंढ्या मृत्युमुखी पडल्या? 13 आहेत। 13 हो। एक वासरू आहे, एक गाय आहे। 15 बाकीच्या ना ते नाही, जे जखमा झाल्यात का ते मेंढी मागा हळूहळू निघून किती पडले ते पण तिथं पडलेलं आहे। 15 नाही, कमी येत वाटतं। हा, काय नक्की काय वाटतं, कोणाची चूक होती याच्यामध्ये? इष्टीवाल्याची, बसवाल्याची। त्याच्या बाजूला एक बघितलं तर ट्रक पण आहे। नाही, त्याची नाही, त्यांचा काहीच, ते आता झालेले। काय बसवाला स्पीड मध्ये होता? हे आगदार झालेले, ते आता झालेले। स्पीड मध्ये होते का एकदम? ही का? हो, स्पीड मध्ये होती। काय घटना घडलेली? पहिल्यांदा ठाणे बस डेपोची जी बस होती तिने मेंढ्या आणि बकऱ्या क्रॉस करत होती इथं डिवायडरवर। क्रॉस करत असताना त्या बसने त्या जवळजवळ
7, 8, 10 बकरं आणि मेंढ्या यांना उडवल्यानंतर जवळजवळ त्या बांधवांची 1,00,000-1.5 लाख पर्यंत नुकसान झालेले आहे. आज ही ठाणे डेपोची बस होती आणि तिचे शीट स्थलांतरित करायची होती, त्यासाठी दुसरी बस आली. तर या दुसरी बस उभी असताना ते पॅसेंजर या बसमध्ये ट्रान्सफर करत असताना मागून कांद्याने भरलेला ट्रक आला, त्याचा ब्रेक फेल झालेला होता. त्या ब्रेक फेल झालेल्या ट्रकने या बसला मागच्या बाजूने धडक दिली आणि त्याच्या जीवितहानी वगैरे काही झालेलं नाहीये. फक्त मेंढपाळ बांधवांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्या ठिकाणी चिरडले गेले ते नक्की कुठल्या गाडीने कांद्याच्या ट्रकने चिरडले बस नाही, पहिले ती मागे जी उभी आहे ठाणे डेपोची जी बस आहे त्या बसने चिरडली. जवळजवळ मेंढपाळ बांधवांचं 1,00,000-1.5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी 4 गाडींचं नुकसान आता सध्या घडलेलं आहे. हो, आणि ही दुसरी बस सीट ट्रान्सफर करत होती. या बसमध्ये किती प्रवासी? या बसमध्ये 50-52 नाही लागले, जीवितहानी वगैरे नाही काही, फक्त लागलेले प्रत्येक जखमी झालेले. नाव सांगा. निवृत्ती देवराम जारोळे. जर आता या क्षणाला बघितलं तर खूप मोठा अपघात या ठिकाणी घडलेला आहे. नक्की काही जीवितहानी झाली का? काय नक्की घटना घडली आणि तो प्रसंग कसा होता? काय जीवितहानी वगैरे काही झालेली नाहीये, सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले. पण हा जो प्रकार घडला आमच्या समोर घडलेला आहे. कसा घडला? तो गाडीवरून एकदम सुसाट वेगाने होती, तो म्हणतो ब्रेक फेल झालाय ट्रक, आणि त्याच्या पुढे बस उभी होती. बसचा पहिले मेंढ्यांचा आणि बसचा ऍक्सिडेंट झालेला, त्याच्यामुळे बसचे जे पॅसेंजर आहे ते पॅसेंजर दुसऱ्या बसमध्ये बसवण्याचा प्रयत्न चालू होता. तितक्यात हा पाठीमागनं सुसाट आला, त्यांनी काहीच पाहिलं नाही, ब्रेक फेल म्हणून बसला धडकला. अशा प्रकारचे मेंढपाळांचे जे मेंढ्या आहे कुठल्या गाडीने चिरडले? बसने चिकळले ठाणा बघा, मागच्या बसने. प्रवासी किती होते बस? याच्यात परवाची माझ्या 40 परवासी असतील. किती जणांना लागलेलं वगैरे? 14-15 लोकांना लागले, थोडं जास्त आता जर आपण थोड्यात पूर्वी बघितलं तर एक मुलगी या ठिकाणी अडकलेली होती, निघाली का? हो, काढली ती आम्हीच काढली सगळ्यांनी. खूप प्रयत्न चालू होता. खूप प्रयत्न म्हणजे जवळजवळ एक अर्धा तासापर्यंत निघत नव्हती. अर्धा तास गॅरेज वाल्याला बोलून नट कट करून ती बाहेर काढली. ती निघाली सुखरूप आहे, मेजर काही नाही. धन्यवाद. जर बघितलं तर या क्षणाला या ठिकाणी मोठा अपघात या ठिकाणी घडलेला आहे. जी ठाणे डेपोची बस आहे जिचे कंडक्टर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी नक्की काय घटना घडली याबाबत संवाद साधणार आहोत. दादा, प्रथमतः तुमचं नाव सांगा. रवींद्र नायदे. कुठले आहात आपण? मी साहेब जळगाव साहेब. काय नक्की या ठिकाणी घटना घडलेली? बाजूला जर बघितलं तर जवळजवळ 12-13 मेंढर या ठिकाणी 2 गायी पडलेले, काही प्राणी चिरडले गेलेले. काय घटना घडली? साहेब, आमची गाडी वरनं येत होती, उतार असल्या कारणामुळे गाडीचा ब्रेक लागला नाही आणि परत या ज्या मेंढऱ्या होत्या ना, या रस्ता क्रॉस करायला लागल्या. रोड मध्ये तर मेंढराचा रस्ता क्रॉस करणार तर गाडीचा ब्रेक लागणार नाही, त्याच्यामुळे त्यांना धडकल्या मेंढ्यांना. पुढील गाड्या ज्या पुढची बस ठोकली गेलेली त्याच्यामध्ये ते सांगा. पुढची बस अशी उभी केली त्यांनी प्रवासी नेण्यासाठी. मी इकडनं आवाज मारला तर ते थांबला, ते साईडला थांबली ती बस. परंतु हे जे ट्राला आहे ना, कांद्यावाला ट्रक जो फुल स्पीड मध्ये होता, न्यूट्रल मध्ये, त्याला धम मारून दिली गाडी. आपल्या बसमध्ये प्रवासी होते? हो, प्रवासी होती. 43. काही लागलं कोणाला? नाही, याच्यामध्ये नाही लागलं कोणाला. हेच माणसं पुढे पाठवले, हे प्रवासी तिथं पाठवले. मध्ये बसून गेले होते? बसले होते. नाही, बसले नव्हते, बसासाठी जरा खोलायला गेले होते, ते बसले नव्हते. काही होते मध्ये त्यावेळेस. काय नक्की सांगाल रस्त्याच्या संदर्भामध्ये? काही तक्रार आपल्याला काही सांगता येईल? खूप मोठा उतार आहे, गाडी रस्त्याचा सर्वात खूप मोठा उतार आहे साहेब. इथनं वरनं येताना गाडी कंट्रोल होत नाही आणि याच्या बकऱ्या किंवा काही छोट्या गाड्या परत तिथं कारबी मध्ये रस्त्यात उभी करून ठेवली. माणूस कोणाला वाचवेल? तुमचं नाव सांगा. प्रणित पवार. कुठं असतं आपण? मी नाशिक आणि मालेगाव. या ठिकाणी हा जो अपघात घडला, आपण म्हणता की हे दृश्य आपण मी बघितलं, मी स्वतः. आपण नक्की यावेळेस कुठं होता? मी यावेळेस ते बघा, बाजूला तुम्ही घ्याल तर ते ट्रॅक्टरच्या बाजूला वॅगनर लावलेले, त्याच्या पाठीमागे मी कॉलवर बोलत होतो आणि माझं लक्ष इकडे होतं. तर मेंढींमधला म्हणजे मेंढ्या चालल्या होत्या, त्याच्यामधल्या 95% मेंढ्या निघून गेल्या होत्या, 4-5 बाकी होत्या. बाकीच्या त्यांच्या या साईडला उभ्या होत्या. त्याच्याबरोबर एक माणूस होता मेंढ्यांसोबत, तेव्हा तो यांना हात देत होता, थांबा. त्या बाजूला इर्टिगा गाडी होती, ती इर्टिगाने ब्रेक मारला. यांनी इर्टिगाला क्रॉस करून ह्या बाजूला आले. तो माणूस पुढे पळाला, त्याला इथे बस लागली, त्यांनी पुढे उडी मारली. तो पडताना नाही मी बघितला. आणि बाकी सगळ्या मेंढ्या, एक गाय आणि एक गायचं छोटं वासरू, हे उडवत ती गाडी इथे थांबली. इथे थांबल्यानंतर ते लोक रडायला लागले. आम्ही तिथून इथे आलो. इथे आल्यानंतर त्यांनाही सांगितलं गाडीचे काय तोडफोड करू नका, सरकारी मालमत्ता आहे, तुमचं जे असेल ते आपण व्यवस्थित करू, तोडफोड करू नका. ते लोक शांत झाले. हे सगळं करत असतानाच हा जो अपघात घडला,
या अपघातासाठी इथले प्रवासी आम्ही त्या गाडीत शिफ्ट करत होतो दुसऱ्या गाडीत, पण ह्या भाऊचा ब्रेक फेल झाल्या कारणास्तव हा मागून हॉर्न देत आला ट्रकवाला हॉर्न देत आल्यानंतर त्याने पूर्णपणे त्या मेंढ्या वगैरे तुडवत असा रिटर्न निघाला. त्या साईडला एक बलेनो गाडी चालत होती, बसच्या शेजारी बस उभी होती. बलेनोवाल्याने बसला पण ब्रेक मारला आणि हा भाऊ बलेनो आणि बस दोन्हीमध्ये घुसून गेला. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की आपल्या हातात 40-45 प्रवासी असतात. त्या 40-45 प्रवासी जर आपल्या हातात आहेत तर आपण घाटात व्यवस्थित चालणं आपलं काम आहे साहेब. त्यातल्या त्यात हे बघा, आता आम्ही गौरक्षक समितीचे आहेत. ह्या अशा जर समजा गाईला जर अशा इजा होत असतील किंवा गाई जर मरत असतील आपल्या ऍक्सिडेंटमुळे, ठीक आहे, जनावर रस्ता क्रॉस करणार आहे, पण तरी पण आपलं ड्रायव्हर लोकांचं म्हणणं, माझं एवढंच म्हणणं आहे त्यांना की आपल्या हातात 40 प्रवाशांचे जीव असतात साहेब. आता ते म्हणतात की ब्रेक मारल्यानंतर त्यांची गाडी पलटी झाली असती, पण जर समजा तुम्ही उताराला थोडीशी सावधगिरीने याल, तुमचा रोजचा रूट आहे तर तुम्हाला समजलं पाहिजे की कोणत्या जागेवर क्रॉसिंग आहे, कोणत्या जागेवर गर्दी जास्त असणार आहे, कोणत्या जागेवर आपल्याला ब्रेक मारावा लागणार आहे. तर एवढं तुम्ही सावधगिरीने बघितलं पाहिजे, बाकी दुसरं काही कारण नाही. बघायला गेलं तर या ठिकाणी खूप मोठा घाट आहे आणि घाटाला उतार. हो, या घाटाचं म्हणजे आपलं म्हणणं आहे की घाट बघून गाडी चालवली पाहिजे बस. हो, चालवायला याच्यात आता फक्त जनावरे गेली. तो मुलगा त्यांच्या बस त्याला इथे लागली, त्यांनी उडी मारली, मी स्वतः बघितलं. जर तो मुलगा गेला असता, यंग पोरगा आहे, 27-28 वर्षाचा पोरगा आहे, त्याचं जीवन बर्बाद झालं असतं जर गेला असता तर. मग एवढंच म्हणणं आहे, फक्त घाट आहे एक तर मग घाटाच्या त्या बाजूला तुम्ही स्पीड ब्रेक तर द्या, म्हणजे जेणेकरून मोठी स्पीड ब्रेक द्या आणि त्याची निशाणी लावा तिथे पुढे, जेणेकरून जोही चालक असेल त्याला ते स्पष्ट दिसेल आणि तो ब्रेक मारेल आणि हळू होईल. खूप खूप धन्यवाद दादा, आपण मुलाच्या प्रतिक्रिया आपण आमच्या टीव्हीला दिल्या. आपण जर बघितलं तर आपल्या सोबत आता जाणता राहता मित्रमंडळाचे अध्यक्ष नेहमीच जर बघितलं तर ते आपल्याला नेहमी समाजकारणामध्ये नेहमी स्वतःला वाहून घेतलेला आहे आणि अनेक त्यांच्या माध्यमातून अनेक गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न ते नेहमी आपल्या याच्यामधून करत असतात. आज ते या ठिकाणी पोहोचलेले. राजे, काय सांगाल नक्की या ठिकाणी हा मोठा अपघात घडून आलेला आहे? जरी या समोर बघितलं तर याच्या आधी अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि अशा प्रसंगी आज ठीक आहे की एक मोठी दुर्घटना टळालेली आहे, जास्त कुणाला जीवितहानी वगैरे झालेली नाही, लागलेलं नाही, परंतु अशा प्रसंगी या ठिकाणी नेहमी घडत असतात. काय नक्की सांगाल या बाबतीत? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, मुंबई आग्रा महामार्गाचं काम करत असतानाच हा घाटाची जी डिझाईन आहे चुकीच्या पद्धतीने झाली आहे. यापूर्वी आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 2008 ते 2024 पर्यंत या ठिकाणी 200 ते 300 लोक दगावलेली ॲक्सिडेंटमध्ये. आणि हा जो अपघात आत्ता पण झालेला आहे हा रस्त्याची डिझाईनच चुकीची आहे आणि याला जबाबदार हे शासनच आहे. या रस्त्याची डिझाईन चांगल्या पद्धतीने झाली असती तर आज या ठिकाणी अपघात झाले नसते. यापूर्वी जे अपघात झालेले याला या रस्त्याची डिझाईनच कारणीभूत. काय वाटतं तुम्हाला, काय झालं पाहिजे नक्की की जेणेकरून या अपघातापासून जे चालक असतील किंवा इथले जे लोक असतील आजूबाजूला काही लोकांनी आपला रोजगारही टाकलेला आहे? गाडीचा ब्रेक फेल झाला, पळा. पूर्ण करून दे. काय सांगाल नक्की या जागेवरती काय उपाययोजना झाल्या पाहिजे याला असे अपघात या ठिकाणी घडणार नाही? या जो घाट कटिंग करण्यात आलेला आहे, ह्या कटिंगचे परत नव्याने या घाटची कटिंग करून हा एकदम सरळ रेषेत या रस्त्याची निर्मिती करण्यात यावी. हे 3 टर्न आहे आणि गाडी जर 50च्या स्पीड आहे त्याच्यापेक्षा जास्त स्पीड घेते, उतार असल्यामुळे केलं. त्या ठिकाणी सिग्नल लावले त्याच्यात हा प्रश्न सुटणार नाहीये. शासनाने तात्काळ याची दखल घेऊन मुंबई आग्रा महामार्गावरील चिंचवाजवळील राऊड घाटाचं काम नव्याने सुरू करण्यात यावं, हाच एक पर्याय. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.